नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। या लेक्चरमध्ये आपण तुम्हाला माहीतच आहे की महाराष्ट्र शासन हे अंतिम वर्षातील पेपर घेणार आहेत आणि ते पेपर हे ऑब्जेक्टिव्ह टाइप म्हणजे बहुपर्यायी आहेत, बरोबर। मग त्याचप्रमाणे सगळ्या अंतिम वर्षातील पेपर होणार आहेत। त्याचप्रमाणे बीएड या अंतिम वर्षातील पेपर सुद्धा विद्यार्थ्यांचे होणार आहेत। त्याचमध्ये लास्ट सेमिस्टरमध्ये असणारे जे पेपर आहे पेपर क्रमांक 12 ह्यामध्ये पेपर क्रमांक 12 त्याचं नाव आहे लिंग शाळा व समाज। या पेपरची बरीचशी माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमधनं देणार आहे। यातून तुम्हाला परीक्षेसाठी कशा प्रकारे बहुपर्यायी प्रश्न व कोणत्या स्वरूपात पडणार आहेत ते तुम्हाला या माहितीतून कळणार आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला समजेल की नेमकं पेपरामध्ये कशी माहिती किंवा कसा प्रश्न विचारला जातो आणि तो कसा आपण सोडवायचा या मी लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। तर बघा, तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा, या पेपरमध्ये काय आहे, लिंग समाज आणि शाळा याविषयी सविस्तर माहिती या पेपरमध्ये दिलेली आहे। त्याचप्रमाणे आपण त्या पहिला घटक असणारा लिंग किंवा लिंगभाव म्हणजे काय नेमकं हे आपण त्यात पाहणार आहोत। बघा, संस्कृतीच्या मार्गाने सामाजिक जीवनाचे संगठन करण्यासाठी मानवाने निर्माण केलेली संस्था म्हणजे लिंगभाव होय, बरोबर। हा शब्द तुम्ही लक्षात ठेवायचा, संस्कृतीच्या मार्गाने सामाजिक जीवनाचे संगठन। हे जरी लक्षात ठेवलं तर तुम्हाला जरी विचारलं की बाबा जुडिथ लॉबरर यांनी कशावर आधारित व्याख्या केलेली आहे किंवा लिंगभावाची व्याख्या कशा प्रकारे केलेली आहे तर तुम्हाला हे ऑप्शन देऊ शकतात। किंवा संस्कृतीच्या मार्गाने सामाजिक जीवनाचे संगठन करण्यासाठी मानवाने निर्माण केलेली संस्था म्हणजे लिंग भाव होय असं तुम्हाला तिथं प्रश्नात विचारलं जाईल आणि खाली विचारलं जाईल ही व्याख्या कोणी केली ते सांगा आणि 4 पर्याय दिलेले जातील। त्याच्यात असेल जुडिथ लॉबरर तर तुम्ही ते ऑप्शन निवडून तो बरोबर उत्तर त्याचं लिहू शकता, बरोबर। यानंतर तुम्हाला हे लक्षात ठेवा ही व्याख्या कोणी केलेली आहे, जुडिथ लॉबरर याने केलेली आहे। त्यानंतरचं पुढचं बघा, लिंगभाव संकल्पना 3 गोष्टीवर आधारित आहे, लक्षात ठेवा। लिंगभाव, गुणसूत्रे, बरोबर, लिंगभाव, गुणसूत्रे आणि गर्भाच्या वैशिष्ट्यांचे वहन। हा पण क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह टाइपमध्ये तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतो, लक्षात ठेवा। लिंगभाव, गुणसूत्रे आणि गर्भाच्या वैशिष्ट्यांचे वहन। त्याचप्रमाणे खालचं बघा, लिंगजाती। लिंगजाती म्हणजे नेमकं काय त्याची व्याख्या बेरॉन बिझनेसने कशा प्रकारे केली आहे ते बघा। लिंगजाती म्हणजे गर्भधारणेवेळी काय, गर्भधारणेवेळी अस्तित्वात असणाऱ्या गुणसूत्रावर शरीराची ठेवण, शारीरिक बदल हे 2 लक्षात ठेवा तुम्ही। शरीराची ठेवण आणि शारीरिक बदल अवलंबून असणे म्हणजे लिंगजाती होय, बरोबर। ही व्याख्या कुणी केलेली आहे, बेरॉन आणि बिझनेस यांनी केलेली आहे। त्यामुळे जर प्रश्न विचारला बेरॉन आणि बिझनेसने कोणत्या घटकावर अधिक भर दिलेला आहे तर तुम्हाला सांगता येईल की शारीरिक ठेवण आणि शारीरिक बदल अशा प्रकारे पण तुम्हाला ऑप्शनमध्ये देऊ शकतात, बरोबर। त्यानंतरचं पुढचं बघा, मातृसत्ताकची संकल्पना। तुम्हाला माहीत आहे भारतामध्ये पितृसत्ताक चालते म्हणजे सगळे अधिकार हे पित्याला दिलेले जाते, घरचा कर्ता पुरुष म्हणून पित्याकडे पाहिले जातं। तसंच आता ही संकल्पना आता मातृसत्ताक ही संकल्पना आता आलेली आहे म्हणजे मातालाही तेवढंच महत्त्व आलेले आहे किंवा एक घराची कर्ता, कुटुंबाची कर्ता म्हणून माताला पण महत्त्व देण्यात आलेले आहे। पण ही जास्त प्रमाणात कुठं आहे, भारतातील आदिवासी समूहामध्ये, उदाहरणार्थ खासी, गारो, मालाबार येथील नायर जमातीत। कशात, नायर जमातीत ही कुटुंब व्यवस्था जास्त प्रमाणात पाहण्यात येते, लक्षात ठेवा। नायर जमातीत येऊ शकतो मातृसत्ताकची संकल्पना कोणत्या जमातीत जास्त प्रमाणात जाणवते तर ते आहे नायर जमातीत। त्यानंतरचं पुढचं बघा, लिंगपक्षपात। लिंगपक्षपात, मुलांच्या खेळण्याची निवड। यावर काही लिंगपक्षपाताविषयी काही शास्त्रज्ञांनी किंवा लिखाण केलेलं आहे। त्यामध्ये खाळे आणि मिके यांनी कशावर भर दिलेला आहे, खाळे आणि मिके यांनी मुलांच्या खेळण्याची निवड, बरोबर आहे, मुलांच्या खेळण्याची निवड यावर अभ्यास केलेला आहे। तुम्हाला माहीत आहे लहानपणी मुलगा मुलगी असेल तर मुलीला भांडे घासणे किंवा भातुकलीचा खेळ आणून दिला जातो, मुलाला एरोप्लेन, कार अशा वस्तू आणून दिल्या जातो म्हणजे एक तिथं तुम्ही पक्षपात करता, बरोबर आहे। मग मुलगा आहे मुलगी असा पक्षपात करता, त्यानुसार ह्या मुलाच्या खेळण्याची निवड यावर अभ्यास कोणी केलेला आहे, खाळे आणि मिके यांनी। कधी केला आहे तो, 1994। लक्षात ठेवा, खाळे आणि मिके यांनी 1994 मध्ये मुलांच्या खेळण्याची निवड आणि त्यातून घडणारा पक्षपात यावर त्यांनी अभ्यास
अभ्यास केलेला आहे. त्यानंतर बघा, लिंग पक्षपाताचे प्रकार आहेत. अदृश्यता, ठराविकपणा, असंतुलन, निवडक, वास्तव्य, एकदम अलग करणे आणि भाषिक पक्षपात, सौंदर्य प्रसाधन पक्षपात. बरोबर, मुलामुलीत पक्षपात केला जातो. अदृश्यता, बरोबर, दिसण्यावरून, ठराविकपणावरून, म्हणजे तुम्ही असंच वागलं पाहिजे, तू असंच वागलं पाहिजे. पुन्हा असंतुलन असतं, खाण्यात असो, पिण्यात, कपड्यात, कशात पण मुलामुलीत असंतुलन असतं. बरोबर, त्यांना निवडकपणा, म्हणजे मुलींना निवड करण्याची नसते, मुलांनी निवड करायची, नंतर राहिलेलं मुलींनी घ्यायचं. वास्तव्य तसंच आहे ते, एकदम अलग करणे, वेगवेगळे ठेवणे, म्हणजे तू वेगळा आहेस, ही वेगळा असं दाखवणे, तुम्ही एक आहात असं दाखवायचं नाही. भाषिक पक्षपात, मुलांना चांगलं बोललं जातं, मुलींना एवढं बोललं जात नाही, हे तुम्हाला माहिती आहे. अजून पण भारतात तसं चालतं, आपल्याकडं आहे, आपल्या देशात असं प्रमाण. सौंदर्य प्रसाधन पक्षपात हे पण सांगता येईल. बरोबर, त्यानंतर स्त्रीवाद. स्त्रीवादाविषयी कोणी जास्त बोललेलं आहे? लिंडा गार्डन. लिंडा गार्डन यांनी स्त्रीवादाविषयी एक व्याख्या केली. त्यांचं बघा, स्त्रियांचे दुय्यम महत्त्व आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे विश्लेषण म्हणजे स्त्रीवाद. हे लक्षात ठेवा, दुय्यम महत्त्व आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे विश्लेषण म्हणजे स्त्रीवाद. अशी व्याख्या कोणी केलेली आहे? लिंडा गार्डन यांनी केलेली आहे. हे पण तुम्ही लक्षात असू द्या, पेपरमध्ये विचारू शकतात. त्यानंतर खाली बघा, टॉम वॉटमूर यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, अ डिक्शनरी ऑफ मार्क्सिस्ट थॉट. काय? अ डिक्शनरी ऑफ मार्क्सिस्ट थॉट हे पुस्तक लिहिलेलं आहे. कोणी? टॉम वॉटमूर यांनी. लक्षात असू द्या, पेपरमध्ये विचारू शकता. टॉम वॉटमूर यांनी लिहिलेले पुस्तक कोणते हे तुम्ही लक्षात असू द्या. त्यानंतर खाली बघा, सीमा साखरे. सीमा साखरे यांनी पण स्त्रीवादाविषयी काय बोलले ते बघा. स्त्रीवाद सभोवतालच्या परिस्थितीचे विश्लेषण करायला शिकवतो. बरोबर आहे, स्त्रीवाद सोबतच्या परिस्थितीचे विश्लेषण करायला शिकवतो. स्त्रीला स्वतःच्या हक्काची, स्वातंत्र्याची, अन्यायाची जाणीव करून देतो. बरोबर आहे, ह्याच्यावर जास्त त्यांनी भर दिलेला आहे. स्त्रीवाद काय शिकवतो? परिस्थितीचे विश्लेषण. बरोबर आहे, स्त्रीला स्वतःच्या हक्काची, स्वातंत्र्याची जाणीव, बरोबर, आणि अन्यायाची जाणीव करून देतो. बरोबर, त्यानंतर बघा खाली, हे स्त्रियावर आधारित आहे. यांनी कुठल्या लेखकांनी किंवा संशोधकांनी स्त्रीवादाविषयी जे भाषण केलेलं आहे किंवा जे काही पुस्तकं हे काढलेले आहेत किंवा व्याख्या केलेल्या आहेत हे तुम्हाला सांगणार आहे. पेपरमध्ये ते तसं विचारलं जाते, ही व्याख्या स्त्रीवादाविषयी कोणी केलेली आहे किंवा कधी केली, त्यांचा काळ कोणता किंवा कशा प्रकारे केली, हे पेपरमध्ये विचारू शकता. परत हिप्पेल, बरोबर, त्यांनी 1794 स्त्रीवर आधारित एक ग्रंथ लिहिला. कधी? 1794. लक्षात असू द्या, साल लक्षात असू द्या. 1794 हिप्पेल यांनी स्त्रीवर आधारित ग्रंथ लिहिला, तो म्हणजे ऑन द सिव्हिल इम्प्रूव्हमेंट ऑफ वुमेन्स. कोणता? ऑन द सिव्हिल इम्प्रूव्हमेंट ऑफ वुमेन्स हा ग्रंथ हिप्पेल यांनी लिहिला आहे. त्यानंतर खाली बघा, जॉन स्टुअर्ट यांनी एक ग्रंथ लिहिला, तो कुठला बघा, कन्फ्यूज व्हायचं नाही. हिप्पेलने कुठला लिहिला? ऑन द सिव्हिल इम्प्रूव्हमेंट ऑफ वुमेन्स, आणि जॉन स्टुअर्टनं कुठला लिहिला? द सब्जेक्शन ऑफ वुमेन. काय? द सब्जेक्शन ऑफ वुमेन हा ग्रंथ लिहिला. कन्फ्यूज व्हायचं नाही पेपरमध्ये विचारल्यानंतर. त्यानंतर खाली बघा, तुम्हाला काही मी स्वातंत्र्य काळातील भारतातील काही सामाजिक सुधारणा चळवळी झाल्या, स्त्रीवादाविषयी किंवा स्त्रीच्या असमानतेविषयी, लिंग पक्षपाताविषयी काही सामाजिक सुधारणा चळवळी झाल्या किंवा मुलगा मुलगी एक समान हे दाखवून देण्यासाठी काही कायदे, काही सुधारणा चळवळी झाल्या. त्या कशा प्रकारे झाल्या हे बघा. त्या सामाजिक सुधारणा चळवळीचे सामाजिक सुधारकर्ते किंवा सुधारक म्हणून आपण पहिल्यांदा पाहू शकतो राजा राममोहन राय यांना. राजा राममोहन राय यांनी काय कार्य केलं स्त्रियांसाठी? स्त्रियांना वारसा हक्क वाटा मिळावा. काय? वारसा हक्क वाटा मिळावा यासाठी त्यांनी 1922 काय केलं? एक पत्रक प्रसिद्ध केलं. त्याचं नाव आहे ब्रीफ रिमार्क्स रिगार्डिंग मॉडर्न इन्क्रोचमेंट ऑन द अनसेट राईट ऑफ वुमेन्स. बरोबर, त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक 1922 प्रसिद्ध केले, हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, त्यानंतर विधवा पुनर्विवाह कायदा एक संमत झाला. तो कधी झाला? तो झाला 1956. विधवा पुनर्विवाह कायदा 1956 पास झाला. तारीख, साल लक्षात असू द्या. गोपाळ गणेश आगरकर हे एक सुद्धा सामाजिक सुधारक होते. त्यांनी काय केलं? सुधारक या वृत्तपत्रकातून धार्मिक धोटांधावर टीका केली. बरोबर, सुधारक हे त्यांचे वृत्तपत्रातून गोपाळ गणेश आगरकरांनी जे धार्मिक अन्याय होता त्याच्यावर टीका
केली. त्यानंतर बघा, पंडिता रमाबाई यांनी स्त्री शिक्षणात 11 कोणी पंडिता रमाबाई यांनी स्त्री शिक्षणात 11 मार्च 1889ला, किती तारीख, 11 मार्च 1889ला मुंबईत, कुठे, मुंबई, शारदा सदन स्थापना केली. शारदा सदनची स्थापना केली. हे कशासाठी, स्त्रियांसाठी, स्त्रियांच्या शिक्षणासाठी. कोणी केली, पंडिता रमाबाई, बरोबर. त्यांनी एक पुस्तक पण लिहिलेलं आहे, ते म्हणजे दी हाय कास्ट हिंदू वुमेन. कुठलं पुस्तक आहे पंडिता रमाबाईंचं, द हाय कास्ट हिंदू वुमेन, हे त्यांचं पुस्तक आहे. त्यानंतर बघा, महात्मा फुले हे एक सुद्धा सामाजिक सुधारक होते, बरोबर. त्यांनीही सार्वजनिक सत्यधर्म हा एक ग्रंथ लिहिला, बरोबर. सार्वजनिक सत्यधर्म कोणाचा म्हटलं तर महात्मा फुलेंचा. तुम्हाला सांगता पेपरमध्ये लिहिता आलं पाहिजे. पुन्हा स्वामी दयानंद सरस्वती हे एक सुद्धा सुधारक होते. त्यांनी 1875मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. कधी, 1875ला, लक्षात असू द्या. आणि त्यांनी 26 जुलै 1856ला विधवा पुनर्विवाह कायदा मांडला, बरोबर. 26 जुलै 1856ला विधवा पुनर्विवाह कायदा मांडला. त्यानंतर खाली बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे, बरोबर. महर्षी धोंडो केशव कर्वे हे सुद्धा एक सामाजिक सुधारक होते. त्यांनी 1893ला विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळ, विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळ कधी स्थापन, 1893, आणि 1899ला, हे लक्षात असू द्या. आणि 1899ला त्यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. कुठे केली, पुण्यात केली. अनाथ बालिकाश्रमची स्थापना पुण्यात केली. लक्षात असू द्या, सॉरी. पुन्हा बघा, 3 जून 1916ला महिला विद्यापीठ स्थापन करण्यात आलं. 3 जून 1916ला महिला विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. तारीख आणि लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, 1929मध्ये अखिल भारतीय महिला परिषद स्थापन. काय, 1929मध्ये काय स्थापन झालं, अखिल भारतीय महिला परिषद स्थापन झालं. पुन्हा 1921मध्ये मद्रास प्रांताने स्त्रियांना मतदानाचा अधिकार सर्वप्रथम दिला, किंवा स्त्रियांनी त्या मतदानाचा अधिकार मध्ये त्यांनी सर्वप्रथम भाग घेतला. कधी, 1921ला. कुठे, मद्रास इथे, लक्षात असू द्या, कुठे, मद्रास. आणि कधी, 1921ला. 1937च्या प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुकीत, ज्या 1937ला प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकामध्ये ज्या भाग घेतलेल्या स्त्रिया होत्या, त्यांनी 54 स्त्रियांनी त्यामध्ये निवडून येण्याचं कर्तव्य केलं, किंवा निवडून येण्यात त्यांनी यश मिळवले, बरोबर. किती, 54 स्त्रियांनी. त्यानंतर बघा, स्त्री स्वातंत्र्याचा जाहीरनामा असलेले हिंदू कोड बिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1948मध्ये संसदेत मांडले. बघा, असा पण प्रश्न पडू शकतो की हिंदू कोड बिल कोणी मांडले, आणि ते तुम्ही सांगू शकता की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी मांडले, 1948मध्ये मांडले. त्यानंतर बघा, राष्ट्रीय महिला सक्षमीकरण अथवा सबलीकरण धोरण 2001मध्ये मांडण्यात आले. लक्षात असू द्या, महिला सक्षमीकरण किंवा सबलीकरण, त्यालाच काय म्हणतात, महिला सक्षमीकरणाला सबलीकरण धोरण कधी मांडण्यात आलं, 2001ला. लक्षात असू द्या, 2001ला ते मांडण्यात आलं. त्याचप्रमाणे 1975 हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने कुठलं वर्ष म्हणून घोषित केलं, कुठलं, महिला दशक वर्ष म्हणून जाहीर केलं, बरोबर. महिला दशक वर्ष म्हणून ते जाहीर केले. त्याचप्रमाणे 2001 व 2002 हे स्त्री सक्षमीकरण वर्ष आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. 1975 हे महिला दशक वर्ष, आणि 2001 व 2002 हे 2 वर्ष हे स्त्री सक्षमीकरण वर्ष म्हणून घोषित केले. पुन्हा युनेस्कोकडून 1975 ते 1985 हे स्त्री विकास दशक आहे. 1975 ते 1985 हे 10 वर्ष जे आहेत ते कुठलं आहे, हे स्त्री विकास दशक म्हणून युनेस्कोकडून ते प्रकाशित करण्यात आले. परत लॉर्ड बेटिंकने सती प्रथाबंदी केली. कोणी, लॉर्ड बेटिंकने सती प्रथाबंदी लागू केली, बरोबर. लक्षात असू द्या. त्यानंतर काही प्रमुख स्वयंसेवी संघटना आहेत ज्यांनी स्त्रियांच्या कामासाठी किंवा स्त्रियांसाठी काही संस्था किंवा काही कार्य केलेले आहेत. त्याची माहिती आपण या प्रमुख स्वयंसेवी संघटनेत आपण पाहणार आहेत. पहिली स्वयंसेवी संघटना आहे ती म्हणजे
स्त्री आधार केंद्र. स्त्री आधार केंद्राची स्थापना 3 जानेवारी 1984ला झाली. ती स्थापना कोणी केली? ती स्थापना डॉक्टर नीलम गोरे यांनी केली. आणि ती कुठे झाली? तिथं ती पुण्याला, बहुतेक पुण्याला झालेली आहे. एकदा तुम्ही कन्फर्म करून घ्या. आणि दिलासा संस्था, ही संस्था कुठे आहे? औरंगाबाद. कुठे आहे? औरंगाबाद. वंचित विकास संस्था पुण्यामध्ये आहे. बरोबर, वंचित विकास संस्था पुण्यामध्ये आहे. कशामध्ये? पुण्यामध्ये जे झोपडीत राहणाऱ्या महिला आहे त्यांच्यासाठी ही वंचित विकास संस्था आहे. ती 1985ला स्थापन झाली. आणि त्या संस्थेमार्फत काय करण्यात आलं? 250 महिलांचे पुनर्वसन करण्यात आले. 250 महिलांचे, झोपडीतील महिलांचे, किती? 250 महिला ज्या झोपडीतली होत्या त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यानंतर बघा, नारी विकास प्रतिष्ठान. नारी विकास प्रतिष्ठान ही संस्था कुठे आहे? ती आहे औरंगाबाद. आणि त्याची स्थापना कधी झाली? 8 ऑगस्ट 1994ला. लक्षात असू द्या, 8 ऑगस्ट 1994ला. नारी विकास प्रतिष्ठानाच्या अध्यक्ष कोण होत्या? डॉक्टर अरुणा लोखंडे. डॉक्टर अरुणा लोखंडे ह्या नारी विकास प्रतिष्ठानाच्या अध्यक्षिका होत्या. त्यानंतर सावली ही स्वयंसेवी संघटना कुठं स्थापन करण्यात आली? ती औरंगाबादला. औरंगाबादला खूप साऱ्या स्वयंसेवी संघटना आहेत, ते लक्षात असू द्या. 1985ला स्थापन करण्यात आली सावली. आणि ती ही निराधार महिलांना आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली. बरोबर. त्यानंतर मनस्विनी ही सुद्धा कुठली आहे? ही अंबाजोगाईची आहे, औरंगाबादची नाही आहे. मनस्विनी ही अंबाजोगाईची स्वयंसेवी संस्था आहे. ती 1 एप्रिल 1984ला स्थापन झाली. कधी? 1 एप्रिल 1984ला. बरोबर, हे लक्षात आलं. ह्या स्वयंसेवी संघटना लक्षात ठेवा, ते कधी स्थापन झाल्या, कोणी केलं, त्यांचे अध्यक्ष कोण, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, कलम 44. त्यानंतर काही स्त्रियांसाठी किंवा स्त्रियांच्या समानतेसाठी, मुलामुलींच्या समानतेसाठी काही कलम किंवा कायदे करण्यात आले. ते कोणकोणते ते आपण बघू. कलम 44 यानुसार काय केलं? कलम 44 नुसार युनिफॉर्म सिव्हिल कोड संदर्भात असून स्त्री पुरुषांना भारत देशात हा कोड वापरणे आवश्यक आहे. बरोबर, कलम 44 नुसार स्त्री पुरुषांना हा सिव्हिल कोड वापरणे गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे. त्यानंतर बघा, स्त्रियांसाठी काही कायदे आहेत ते बघा. स्त्री यासंबंधी लैंगिक अत्याचार नियंत्रण कायदा, तो कधी पारित करण्यात आला? 1956ला. स्त्री यासंबंधी लैंगिक अत्याचार नियंत्रण कायदा 1956. पुन्हा हुंडाबंदी कायदा कधी आला? 1961. बरोबर. सती प्रतिबंधक अधिनियम 1987. त्यानंतर कौटुंबिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2005. बरोबर, कौटुंबिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2005. कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचारास प्रतिबंध अधिनियम 2013. पुन्हा गुन्हेगारी कायदा सुधारणा 2013. हे दोन्ही कायदे 2013ला आले. बरोबर, कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम 2013 आणि गुन्हेगारी कायदा सुधारणा 2013. बरोबर. त्याचप्रमाणे मुलगा मुलगी किंवा स्त्री पुरुषांना समानता देण्यासाठी कलम 15 हे कायदा पुढे काय आहे? सर्वजण समान आहेत असे राज्यघटनेतील कलम 15 हे आपल्याला सांगते. कलम 15 लक्षात असू द्या. काय आहे? कायद्यापुढे सर्वजण समान. पुन्हा बघा, त्याचप्रमाणे शिक्षण हा सुद्धा आपला एक हक्क आहे. त्यात 6 ते 14 वयोगटातील मुला-मुलींना शिक्षण देण्यासंदर्भात कलम 45 महत्त्वाचे आहे. कलम 45 नुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण हे हक्क दिलेला आहे. त्यानंतर बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेत 33% महिला आरक्षणाचा कायदा असणे मंजूर केले. इथं बघा प्रिंट मिस्टेक झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलाला 33% जागा आरक्षित आहेत. बरोबर, हे तुम्हाला माहीत आहे. त्याचप्रमाणे शिक्षण देणाऱ्या काही औपचारिक शैक्षणिक संस्था आहेत. अन्य औपचारिक शैक्षणिक संस्था त्या कोणकोणत्या बघा. ज्याप्रमाणे समवयस्क समूह, ही समवयस्क समूह म्हणजे समान वयाची विद्यार्थी किंवा मुलं एका वर्गात ठेवून, बरोबर, त्यांना शिक्षण दिलं जातं. ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? ही संकल्पना मॅकोबी जॅकलिन याने मांडलेली आहे. कोणी? मॅकोबी जॅकलिन याने. लक्षात ठेवा, समवयस्क समूह ही संकल्पना कोणी मांडली? मॅकोबी जॅकलिन याने मांडलेली आहे. हेनिंग व जार्डिम
यांनी काय केलं, स्त्री पुरुष मनोरचनेतील दृष्टिकोनातील वर्तणुकीतील भेद शोधून काढणे हे कार्य केलेले आहे. कोणी? हेनिंग आणि जार्डीम याने. हे पण लक्षात असू द्या, तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकता की स्त्री पुरुष मनोरचनेतील दृष्टिकोनातील वर्तणुकीतील इथं भेद आहे, तुम्ही लक्षात घ्या. काय आहे इथं? भेद आहे तिथं. कोणी शोधून काढले तर ते हेनिंग व जार्डीम यांनी काढलेले आहेत. अशा प्रकारे आपण BEd मध्ये होणाऱ्या अंतिम वर्षातला पेपर क्रमांक 12 लिंगशाळा व समाज यातील काही महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला काढून दाखवलेले आहेत. ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवले तरी तुम्हाला ते पेपरमध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप आले तरी तुमच्या ते लक्षात राहतील. असंच प्रकारे आपण इथं हे लेक्चर थांबवू. राहिलेल्या पेपर मी असेच व्हिडिओ करून टाकणार आहे, तरी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.